नमस्कार. आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, प्रयागराजच्या संगमावर डुबकी घेऊन मोक्ष मिळवू पाहणाऱ्या कोट्यावधी भाविकांपैकी 30 लोकांना थेट मरणाला सामोरं जावं लागलं आहे. हे सारे मृत्यू आपल्या राजकीय निलाद्रेपणाचे, प्रशासकीय निगरगट्टतेचे आणि सामाजिक दृष्ट्या निबर झालेल्या मानसिकतेचे बळी आहेत. तिथं झालेल्या चेंगराचेंगरीमुळं शेकडो भाविक गंभीर झाले, तर लाखो लोक सैरभैर झाल्याची स्थिती तिथं आज निर्माण झालेली आहे. या महाकुंभासाठी उत्तर प्रदेश सरकार नेहमीच पुरेशी तयारी करत असतं. कुंभमेळा सुखरूप पार पडावा म्हणून सारे प्रशासकीय अधिकारी डोळ्यात तेल घालून जागरूक असतात. पण या वेळेसची स्थिती मात्र संपूर्णपणे वेगळी होती. आतापर्यंत कुंभाला केवळ धार्मिक असं महत्व होतं. आता मात्र अशा आयोजनांकडे विशुद्ध राजकीय दृष्टीनं पाहण्याचा एक प्रघात सारखा निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मठ सोडल्यानंतर आपल्यातल्या मुत्सद्दी आणि महत्वाकांक्षी नेतृत्व गुणांची जगाला ओळख करून देण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यांच्या दृष्टीनं हा महाकुंभ म्हणजे पुढल्या 2 वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आगाऊ प्रचाराचं एक महापर्व. योगी हे गृहस्थ आज हिंदुत्वाच्या राजकारणाचे मोदी यांच्याहूनही मोठे आयकॉन असे बनलेले आहेत. त्यामुळं यापुढे ते केवळ मुख्यमंत्री पदावर समाधान मानणार नाहीत, तर आता त्यांना थेट पंतप्रधान पदाचेच डोहाळे लागलेले आहेत. त्या दृष्टीनं त्यांच्यासाठी या कुंभ पर्वाचं महत्व हे केवळ अनन्यसाधारण असं. म्हणूनच कुंभाची तयारी करताना प्रचंड संख्येनं देश विदेशातून तिथं कोट्यावधी लोक येतील या दृष्टीनं सारं नियोजन करण्यात आलं. मोठी प्रसिद्धी झाली. सारा मीडिया कुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी झुंपला गेला. प्रयागराज हे तसं 5-50 लाख लोकसंख्येचं शहर. कुंभ मेळाव्या दरम्यान तिथं सुमारे 45 कोटी लोक येतील आणि मौनी अमावस्येला 10 कोटी लोक स्नान करतील असं गृहीत धरण्यात आलं. आजपर्यंतच्या कुंभ मेळाव्यांमध्ये मौनी अमावस्येला जवळपास 6 लाख लोकांनी स्नान केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी मात्र प्रशासनानं तिथं 9 लाख लोक स्नान करू शकतील एवढ्या प्रचंड सोयी सुविधा निर्माण केल्याचा दावा केला. त्या दृष्टीनं तब्बल 20 किलोमीटर एवढ्या प्रचंड परिसरात तात्पुरते घाट उभारण्यात आले. कोट्यावधी लोक येणार असल्यानं आवश्यक त्या साऱ्या निवास भोजन व्यवस्था उभारल्या गेल्याचा दावाही उत्तर प्रदेश सरकारने केलेला. पण प्रत्यक्षात मौनी अमावस्येच्या दिवशी मात्र आखरीत घडलं. महाकुंभात येणाऱ्या आगंतुक व्हीआयपींसाठी म्हणे वेगळी व्यवस्था तिथं करण्यात आली होती. त्यांच्यासाठी वेगळा कॉरिडॉर मोकळा करून घेण्यात आला. त्यामुळे जे कोट्यावधी लोक व्हीआयपी श्रेणीत नव्हते त्यांना हालचालींसाठी आवश्यक ती जागाच कुठं मिळालेली नाही. अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराजच्या त्रिकोणी परिसरात सारे रस्ते ब्लॉक झाले. सारी वाहतूक थंडावली. लोक रस्त्यांवर, शेतामधून जिथं कुठं जागा मिळेल तिथं विसावले. साऱ्या सरकारी शाळा, महाविद्यालय रिकामी करून घेण्यात आली. तरीही एवढ्या मोठ्या गर्दीला दिशा देणं, चालना देणं तिथल्या व्यवस्थापकांना शक्य झालं नाही. एकाच कुटुंबातल्या अनेक व्यक्तींची ताटातूट झाली. सारं व्यवस्थापन कोलमडलं. त्यामुळे चेंगराचेंगरीचाही प्रकार घडला. खुद्द प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही नक्की कुंभात कुठं काय चाललं आहे हे कळेनासं झालं. सारं वातावरण भयभीत झालेलं. त्यातूनच किमान 30 लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. हा सारा प्रकार अतीव दुःखाचा. पण प्रशासन मात्र निगरगट्टपणे परिस्थिती हाताळत होतं. तिथं नक्की काय घडलंय ते सांगण्याऐवजी आणि लोकांना दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री अफवा पसरवू नका म्हणून दमदाटी करत राहिले. मृतांचा आकडा नक्की किती ते सांगण्यासाठीही प्रशासनानं तब्बल 18 तासांचा अवधी घेतला. काही लोकांना तर थेट झाल्या प्रकाराबद्दल कुठं काही बोलू नका अशी तंबीही देण्यात आल्याची वृत्त आहेत. मृतांच्या आकड्याबाबत ही स्थिती असताना तिथं किती लोक गंभीरपणे जखमी झाले, त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळालेत किंवा नाही याबद्दल ही सारी गोंधळाची स्थिती व्यापून राहिली. त्यातच किमान 2 ठिकाणी आगीही लागल्या. त्यात सुदैवानं मनुष्यहानी झालेली नाही, पण त्यामुळे वातावरण हे अधिक भयावह बनलं असेल तर त्यात नवल नाही. साऱ्या व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला.
पण उत्तर प्रदेशचं सरकार मात्र आपल्या नेहमीच्या उर्मट पद्धतीनं व्यक्त होत राहिलं. एक पुढारी म्हणाले, बड़े बड़े आयोजनों में ऐसी कुछ छोटी छोटी घटनाएं हो जाती है. नेमकं असंच वाक्य महाराष्ट्रात आर आबांनी जेव्हा उच्चारलं तेव्हा त्यांना घरी जावं लागलेलं होतं. पण आजच्या काळात असं होणं नाही. कारण उत्तर प्रदेशातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो, ही सरकार धर्म आणि ईश्वर कृपेनं सत्तेवर आलेली सरकार आहेत. त्यांना आज कोणी प्रश्न विचारावेत आणि आव्हान देण्याचा प्रयत्न करावा अशी स्थिती मुळीच नाही. आजच्या कुंभमेळ्यात घडलेल्या घटना पूर्वीच्या सरकारांच्या काळात घडल्या असत्या तर सारा IT सेल सरकारांवर तुटून पडला असता. हे सारे लोक धर्मविरोधी आहेत, हिंदू विरोधी आहेत म्हणून त्यांनी कंठशोष केला असता. पण आजची सत्ताकांक्षी सरकार मात्र ढिम्म आहेत. योगींनी सोयीस्कर मौन पत्करलेलं आहे, तर रशिया युक्रेन युद्ध थांबवणारे विश्वगुरु नेहरूंच्याही काळात एकदा असंच घडलं होतं असं बोलून मोकळे झाले आहेत. हे खरंच आहे की एवढ्या मोठ्या आयोजनात गोंधळ उडणं, व्यवस्था कोलमडून पडण्याच्या शक्यता या नेहमीच असतात. पण नियोजनातल्या बेपर्वाईमुळं लोक मृत्यू पावणं हे कुठल्याही स्थितीत क्षम्य नाही. या वेळेसच्या या महाकुंभातल्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून खरं म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या साऱ्या सरकारनंच राजीनामा द्यायला हवा. पण ते या पद्धतीनं होणार नाही. मित्रहो, महाकुंभ हे आपल्या परंपरेतलं एक महत्वाचं पर्व. मनुष्य जन्मात माणसाकडनं काही निश्चित चुका होणं हे तर अपरिहार्यच. त्या चुकांचं परिमार्जन व्हावं आणि अंतिमतः माणसाला मोक्ष मिळावा म्हणून कुंभमेळ्यातलं गंगा स्नान महत्वाचं असं अध्यात्मवादी लोक सांगतात. त्यानुसार कुंभपर्वात स्नान घेणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते. जुन्या काळातही कुंभपर्वात अलोट गर्दी होत असे, पण यावेळी ती आपदा ओढवली तशी आजपर्यंत कधीही ओढवलेली नव्हती. कारण यापूर्वी होणारी कुंभस्नान ही सर्वथा केवळ धार्मिक स्वरूपाची, आध्यात्मिक स्वरूपाची असत. अध्यात्मावर आणि पुनर्जन्मावर खऱ्या अर्थानं विश्वास ठेवणारे लोक या आयोजनामध्ये सहभागी होत असत. त्यामुळे कितीही गर्दी झाली तरी त्या गर्दीचं व्यवस्थापन करणं हे प्रशासनाला कठीण जात नसे. पण 2014 पासून साऱ्या देशातलं वातावरण बदललं. आता हिंदू हा परवलीचा शब्द बनला. हिंदू असणं ते जाहीरपणे दाखवणं, तेच हिंदूपण सिद्ध करण्यासाठी आरोळ्या आणि गर्जना करत देवस्थानांवर जथ्यानं हजेरी देणं हे सारं आता प्रकर्षानं होऊ लागलंय. हिंदू देवस्थानं, तिथले उत्सव आणि यात्रांना अधिकृतपणे राजाश्रय मिळायला लागला आणि गर्व से कहो ही घोषणा आक्रमकपणे असं म्हणतात घुमायला लागली. खुद्द नरेंद्र मोदी हे देशात जिथं कुठं प्रतिकूल राजकीय परिस्थिती असेल तिथं जात नाहीत. रामेश्वर, कन्याकुमारी, अयोध्या, वाराणसी, केदारनाथ आणि प्रयागराज ही त्यांची ध्यानधारणा आणि उपासनेची केंद्र बनली आहेत. इथं ते जातात ते आपला सारा बडेजाव घेऊन. त्यामुळे लोकही मोठ्या प्रमाणावर या देवस्थानांकडे आता वळत आहेत. हिंदुत्वाचं राजकारण हे पथ्यावर पडतं. लोकांच्या देवभोळ्या भावना मतपेटीतून मोजल्या जाऊ शकतात. निवडणुका जिंकता येतात. या साऱ्या हिशोबानं सण उत्सवांचा बेदरकार वापर आज सुरू आहे. प्रयागराजमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या आज केवळ 30 एवढी सांगितली जाते आहे. पण अनेक राज्यांमधून जी माहिती येते आहे त्यावरून हा आकडा अजून मोठा असण्याची शक्यता अधिक आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कठोर शासन काळात खरी माहिती काय ती बाहेर येणं हे अतिशय अवघड. प्रयागराजच्या या कुंभमेळ्याची उत्तर प्रदेश सरकारनं जशी व्यापक तयारी चालवली होती तशीच तयारी उत्तरेतल्या बड्या बड्या हिंदी भाषक वृत्तपत्रांनीही चालवली होती. कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपला TRP वाढवून जाहिराती उकळण्याची भरपूर तयारी या माध्यमांनी केलेली. म्हणूनच प्रयागराज शहर हे जगातलं सर्वाधिक गर्दीचं शहर बनल्याच्या गमजा अक्षरशः मारल्या जात होत्या. प्रयागराज शहराचा खालून वरून काढलेल्या छायाचित्रांचा रतीब सातत्यानं माध्यमांकडून घातला जात होता. जणू प्रयागराज हे कुठलं तरी एक जागतिक दर्जाचं शहर बनल्याचा आभास तिथं निर्माण केला जात होता. प्रत्यक्षात लोक मात्र अक्षरशः मरणाच्या दारात उभे असताना त्यांची स्थिती काय ते सांगण्याची जबाबदारी माध्यमांनी तिथं झिडकारलेलीच दिसली.
प्रयागराजमध्ये नक्की किती मृत्यू घडले, किती गंभीरपणे जखमी झाले, किती लोक रस्ता विसरले, किती लोक परागंदा झाले, त्यांचं काय झालं याचा शोध आज ना प्रशासकीय यंत्रणा घेताना दिसत आहेत, ना तसे पत्रकार कुठे दिसत आहेत. चेंगराचेंगरीत किमान 30 लोक मरण पावल्याचं मात्र उत्तर प्रदेश सरकारनं मान्य केलं आहे. हे देखील कमी नाही. आता या प्रकाराची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय आयोग एक नेमण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या आयोगांचं पुढे काय काय होत असतं ते आपण सारेच जाणून आहोत. पण धार्मिक स्थळांवर उसळणारी गर्दी आणि तिथं घडणाऱ्या या आपदा यापूर्वीही आपण पाहिल्या आहेत. म्हणूनच धार्मिक तीर्थस्थळांवर येणारे अधिकचे लोंढे थांबवण्यासाठी आणि या गर्दीचं योग्य ते नियोजन करण्याच्या दृष्टीनं काही धोरणात्मक उपाय आता निश्चितपणे होण्याची गरज प्रयागराजच्या या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे. आजच्या भाजपाचे नेते एवढा विधायक विचार करणारे नाहीत, पण भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला तर काही होण्याची शक्यता आहे. पाहूया काय होत आहे. मित्र, आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.